छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ना आपल्या शहराचे महापौर कोणाचे आहेत? BJPचे. सभापती कोणाचा आहे? BJPचा. आणखी आता सध्याला प्रभाग क्रमांक 19मध्ये मी ज्या वार्डामध्ये उभा आहे तर हा वॉर्डसुद्धा जो आहे हा सुद्धा BJPचाच आहे. आता माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता हे जे पूर्ण चंबरचं पाणी आहे. आता हे चंबरचं पाणी जे आहे हे पाणी कुठून आलेलं आहे बघा. हे रमानगरचा जो स्पॉट आहे त्या स्पॉटवरून आलेलं आहे. आता या परिसरामध्ये मॅक्झिमम कमीत कमी 3,500 ते 4,000 विद्यार्थी शिकतात. आता हे पाणी जे आहे पाठीमागे 1.5-2 महिन्यापासून रोज असंच वाहतं. तरी पण नगरसेवकांना काय फरक पडतो म्हणा किंवा महानगरपालिकेला काय फरक पडतो? आपल्या प्रभागामध्ये फक्त मोठ्या मोठ्या गप्पा करायच्या, आणखी वेळ आली की पूर्ण वाट लावून सोडायची. आता तुम्ही बघू शकता हे पाणी जे आहे पाणी कुठपर्यंत जातं तुम्ही बघा एकदा. ठीक आहे, हे बघा हे पूर्ण घाण पाणी आहे चंबरचं. आता बघा हे भैया उभे आहेत खाली इथं बघा. हे पूर्ण चंबरचं पाणी आहे. हे पूर्ण चंबरचं पाणी जे आहे ते पाठीमागं बघू शकता हे कुठं चाललं आहे. आता प्रभाग क्रमांक 19मध्ये हा वार्ड जो येतो हा BJPचा येतो. म्हणजे इथं पूर्ण नगरसेवक जे आहेत ते पूर्ण भाजपाचे आहेत. आणखी एक जो आहे तो तुतारीचा आहे. पण ठीक आहे वार्ड कुणाचाही असू द्या, पण प्रभागामध्ये तुम्ही बघू शकता हे बाजूला बघा हे पूर्ण क्लासेस आहेत. इकडं पूर्ण क्लासेस आहेत, तिकडं पूर्ण क्लासेस आहे. इकडं म्हणजे कुणापासून काही घेणं देणं नाही. दादा एक मिनटं. साहेब नमस्कार. काय चाललं? बरं बरं. काय नाव आपलं? चंद्रकांत जाधव. बरं हे पाणी कशाचं आहे? हे चेंबरचं पाणी आहे त्यावरून. बरं कुठून येतं पाणी? हे ड्रेनेज लाईन जे आहे ते जुनं झालेलं आहेत आता सध्या. बरं. आणि लोकसंख्या मी आतापर्यंत नगरसेवकाला काही तक्रार नाही केली का? नगरसेवकाला तक्रार करून काही फायदा नाही. का? ते भेटतच नाही ना. भेटतच नाही म्हणजे आता निवडून आले तर गायब झाले का? चार झालेत ना आता. म्हणजे निवडून आले तर गायब झाले का? तर ते निवडून आले ते गायब नाही झाले मला. पण ह्या भागात त्यांनी चक्कर मारायला पाहिजे ना, त्यांना दिसतं ना. बरं इथे विद्यार्थी किती असतील कमीत कमी? तर क्लासेस किती आहेत? क्लासेस इथं जवळजवळ 20 ते 25 क्लासेस आहेत. विद्यार्थी किती असतील? आणि विद्यार्थी प्रत्येक क्लासेस एका बॅचला 30 विद्यार्थी आहेत. बरं. आणि मग आता तुम्ही अंदाज लावा किती असतील ते. हां हे बघू शकता. आता यांच्या बाजूला बघा हे बघा ना हे पाण्याची आहे पूर्ण चंबरचं घाण पाणी आहे. आता लोकांना रोजीरोटी त्यांनी जी पाईपलाईन केलेली आहे ती समोरची, त्याच्यानंतर त्याने ते फिनिशिंग काही केली नाही वरती. नाही का? नाही तसंच सोडून दिलं अर्धवट काम. ठीक आहे साहब 1 घंटे पानी का है? ये ड्रेनेज लाइन का पानी है। डेली ये रहता क्या? ये डेली रहता। साहेब नमस्कार. हे पाणी कशाचं आहे हो? हे ड्रेनेजचं आहे. ड्रेनेजचं आहे का? ड्रेनेजचं पाणी. तर आपण कुठले प्रॉपर? इथलेच आहे आम्ही रमानगर. रमानगरचे आहेत का? तर मग इथलं नगरसेवक म्हणा महानगरपालिकेचे काही कर्मचारी अधिकारी असतील ते लक्ष देत नाहीत का? नाही येतं ते एखाद्या वेळेस, पण आता हे पाणी कंटिन्यू वरून येतं आहे. वरतून येते? वरून येतं. आता नेमकं कुठून येतं वरती बहुतेक ते शिवमंगलचं असेल. बरं नाही पण हे ड्रेनेजचं आहे. काळं पाणी पूर्ण ड्रेनेज फुटलेलं असं कुठं. ठीक आहे. बघू शकता आणखी दादा पण आहेत इथं. दादाला विचारू आपण. दादा साहेब तुमचा हा जो व्यवसाय आहे जे पाणी जे आहे पाणी कशाचं आहे? हे ड्रेनेजचं पाणी आहे. बरं या ड्रेनेजनं तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला? आमच्या जीवाला धोका आहे ना लई. बरं कसा? वास बघा ना ते किती येऊ लागला सर. किती वाश येतो? हां नाले. तुमचा व्यवसाय चालतो का? हां कसं कुठून चालणार आता बघा ना तुम्ही, पाण्यामुळं घाण पाणी तर. हे बघा महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी किंवा प्रभागामधले नगरसेवक असतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरायला याच्यानंतर तुम्हाला कळेल एक गरीब कसा पोट भरतो. आज या दादांची कशी व्यवस्था असेल. हे पूर्ण ड्रेनेजचं पाणी आहे. या पाण्यामध्ये हा माणूस 24 तास म्हणजे हा माणूस 18-12 तास बाजूला बसलेला असतो. या दुर्गंधीमुळे जर कधी यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं, उद्या यांना रोगराई जर कधी झाली तर यांचं घर कसं चालणार? म्हणजे हे नगरसेवकांना कळत नाही का? झोपलेले ठीक आहे. साहेब नमस्कार. बरं हे पाणी कशाचं आहे हो? ड्रेनेज. कधीपासून आहे? कालपासून आहे का? बरं तर महानगरपालिकेचे काही कर्मचारी लक्ष देतात की नाही देत? सकाळी आले होते, गेले होते तिकडं. गेले होते का? नगरसेवक नगरसेवक नाही. नाही नगरसेवकांना पाहिलं नाही का? नाही दिसले का नाही दिसले आतापर्यंत? इथं नाही दिसले. दिसले नाही दिसले का? इथं नाही दिसले. बरं ठीक आहे. हे आता इथून पाणी वाहतं ना, चंबरमधून पाणी वाहतं आहे. चंबर म्हणून का? तर नगरसेवक महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी इकडे येतात का नाही येत? आतापर्यंत कोणीच नाही आलं. कोणीच नाही आलं? नाही तुम्ही कोणाला सांगितलं नाही का एखाद्या नगरसेवकाला? नाही आम्ही कोणाला नाही सांगितलं. वरून ते एक वरती पाणी आहे का मोठं बांधकाम चालू आहे पहा, हां तिथे पाणी रोडवर सोडतात. बरं मग त्याला महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांना कुठली फाईन वगैरे नाही दिली का? नाही आपल्याला माहीत नाही सर. बघू शकता
प्रभाग क्रमांक 19मध्ये जेव्हा रोडावरती हातगाड्यावरती काही भाजीपाला म्हणा किंवा काही फळ विकत असतील तर त्यांना तुम्ही त्यांच्याकडनंच कॅरी बॅग जे असतील तर महानगरपालिकेचे ते कर्मचारी त्यांच्या 5-5 हजार रुपयाचा दंड ठोकतात. पण जेव्हा एवढं मोठं कंस्ट्रक्शन चालू आहे, कंस्ट्रक्शनवाला त्याचं एवढं मोठं घाण पाणी जो आहे पूर्ण चंबरमध्ये सोडतो, पूर्ण चंबरची पूर्ण वाट लावून सोडतो, मग महानगरपालिका त्याला दंड का देत नाही? म्हणजे तुम्ही या लोकांच्या हाताखाली काम करता ना, तुम्ही कुठेतरी घाबरता या लोकांना.